श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जे तुला हवे आहे ते तुला प्राप्त होईलच. पण मागील काळात तू मागितलेली ती आशा तू सोडून बसला आहेस. पण आता तुला ती वेळ प्राप्त होणार आहे, जे अगदी तुझ्या जीवनात शुभ वेळ येत आहे. तू जे काही गमवून बसला होतास ते आता या पुढील काळात तुला प्राप्त होण्याची वेळ जवळ येत आहे. मला माहीत आहे, तू कित्येकदा रडला आहेस. तू कित्येकदा हैराण होऊन माझ्या पुढे खूप काही असे सांगितले आहे, ज्यामुळे तुला आत्ता मार्ग दाखवण्यासाठी तुझे स्वामी तुझ्यापर्यंत आले आहे. तू मला मनापासून श्रद्धेने पूज्य मानतोस. आपल्या गुरुस्थानी, आपल्या सर्व काही स्थानी पाहतो. मीही तुला मदत देत आहे. जर तुझ्या मनात या क्षणाला जी काही चिंता असेल, जे काही क्लेश असतील, जे काही दुःख असतील, ज्या काही यातना असतील, त्या सर्व काही संपवण्याचे कार्य हा माझ्या देवी ऊर्जेने भरलेला संदेश करत आहे. बाळा, निश्चित राहा, कारण माझे कार्य तुझ्यासाठी सुरू असताना कोणीही कितीही ही तुझ्या कार्यात विघ्न आणत असो, तरीही तुला मोठे यश प्राप्त होणार आहे. भविष्यासाठी तू खूप काही तडजोड करत आहे, पण आत्ता इथून पुढे तुझ्यासाठी सौभाग्याचे असे द्वार देव उघडून देत आहेत. तिथून तुम्हाला प्रिय असलेल्या वस्तू, तुम्हाला प्रिय असलेले नाते तुमच्याजवळ तुम्हाला प्राप्त होईल. देव म्हणतात, मला माहीत आहे की खूप काही वेळ कधी कधी तुम्हाला कठीण वाटते, पण तसे नसून कधी कधी देव त्याचे रूपांतर तुमचे आशीर्वाद देण्यासाठी देखील करत असतात. जर तुम्हाला काही त्रास होत असेल तरी तो सौम्य करून देव तुमच्यापर्यंत पोचवतात आणि त्या त्रासाची तीव्रता कमी करून टाकतात. स्वामीचे हे दिव्य पवित्र संदेश जो कोणी स्वामी भक्त या क्षणाला ऐकत आहे, ते स्वामीच्या आशीर्वादाने परिपूर्ण होतील. ते भाग्यशाली आहेत. जर आत्ता इथपर्यंत पोचले आहे, लवकरच तुम्हाला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे. देवाचे काही संकेत या संदेशातून तुम्हाला प्राप्त होतील. तेव्हा निश्चित मनाने हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून घ्या, कारण यात तुमचे परिवर्तन करणारे काही आशीर्वाद स्वामी तुम्हाला देत आहे. ते मनपूर्वक स्वीकार करा. त्यात तुमचा आनंद दडलेला आहे. ज्या काही गोष्टी तुम्हाला आजपर्यंत दुर्लक्ष वाटत होत्या, त्या अगदी काही क्षणात तुम्हाला प्राप्त होऊ लागतील. स्वामी म्हणतात, बाळा, आज तू खूप काही भाग्यवंत ठरणार आहे. या धावपळीच्या जीवनामध्ये तू आज देवासाठी काही मिनिटे दिले आहेत. जर हा संदेश तुम्ही उघडला असेल तर शेवटपर्यंत ऐका, कारण यामध्ये तुमच्यासाठी देवाने आशीर्वाद दिले आहेत. जो कोणी मनोभावे श्रद्धेने आणि मनाभावापासून देवाची पूजा अर्चना करतो आणि देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, त्यासाठी अनेक असे मार्ग देव उघडून देतात. जिथे त्यांना कठीण वाटते ते कठीण आहे समाप्त करतात. जर तुम्ही हा संदेश काही कारणामुळे उघडला आहे तर ते सर्व काही कारण जे तुम्हाला त्रासदायक ठरत आहे, ते सर्व काही संपून जातील. देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. तुमच्या समस्या नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतील. स्वामी माऊली तुमच्यासाठी मार्ग तयार करतील, यावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, मी तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. तुझ्या जीवनातील या बातमीतून तू आणि तुझा परिवार आनंदी होशील. मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला आनंद आणि आरोग्य देण्यासाठी आज इथे तुमच्या पुढे उपस्थित आहे. मी तुझ्यावरती आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो. तू जर हे स्वीकार करायला तयार असशील तर होय म्हण. तुझ्या सेवेने मी आनंदी झालो आहे. तुझ्या गरजा, तुझी इच्छा पूर्ण करण्याआधी मी समर्थ आहे. म्हणूनच मी तुला श्री स्वामी समर्थ म्हणून पूज्य मानतोस. माझी प्रार्थना करतोस. माझ्यावर
संपूर्ण विश्वास ठेव आणि तुझी सेवा सुरू ठेव. सत्कर्म करत राहा. तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझे लक्ष आहे. मी तुझ्यासाठी इथे आज उपस्थित आहे. तुम्हाला असलेले प्रश्न सोडवण्यासाठी मी तुमच्याकडे येत आहे. माझी दिव्य दृष्टी तुमच्यासाठी ते कार्य करेल जे आजपर्यंत तुमच्यासाठी झालं नाही. तुम्हाला आता इथून पुढे काही कठीण वाटणार नाही. जीवन सहज आणि सोपे होईल. जीवनात प्रेम, पैसा आणि चांगले आरोग्य आज रात्री ब्रह्ममुहूर्तावरी तुमच्या जीवनात येणार आहे. तुझ्या प्रार्थनेचे फळ तुला मिळणार आहे. तुमच्या चांगल्या कर्माचे फळ स्वीकार करण्यासाठी हीच वेळ योग्य आहे. त्या वेळेत स्वतःला तयार करा आणि होय म्हणून हे आशीर्वाद स्वीकार करा. देव कधीही तुम्हाला अंधारात ठेवू इच्छित नाही. तुमच्यासाठी तो प्रकाश देत आहे जो खूप काही तुम्हाला आनंदित करणार आहे. डोळे बंद करा आणि मी माझी भेटवस्तू तुम्हाला देणार आहे. या क्षणाला तुम्ही हे कराल त्या क्षणाला अगदी पुढच्या क्षणाला तुम्ही एक नवीन आयुष्य जगण्यासाठी तयार व्हाल. तुम्ही तयार केल्या जात आहात. देवाची कृपा तुमच्यावर होत आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात. स्वामी म्हणतात, बाळा, काही लोक तुला कमी मानत होते, कमी समजत होते, पण आता तुझ्या हातून असे काही कर्म मी घडवून घेणार आहे ज्यामुळे तुझे जीवन उच्च स्तरावर जाणार आहे. तुझ्या कृतीतून ते तू दाखवून देशील आणि तुझे जीवन उच्च स्तरावर जाईल. तुझ्या बाजू मी राखत आहे. तुझ्यासाठी मी कार्य करत आहे. ज्यांनी कुणी तुला दुखवले आहे ते आता पश्चाताप करत आहे. कारण तुझ्याशी जे तसे वागले आहेत त्यांना आत्ता त्याच्या कृत्याचे पश्चाताप होत आहे. जे ते मागील काळात बोलले आहेत त्यामुळे त्यांना ते दुःख होत आहे. कारण त्यांनी आता पाहून घेतले की तू सत्याच्या मार्गावर आहे. तू देवाकडे वळलेला आहेस. तू आध्यात्मिककडे वळला आहे. त्यामुळे त्याचे बोल हे तुझ्या मनाला खूप काही वेदना देऊन गेले आहे. हे त्यांना योग्य वेळी कळलेले आहे. देवता तुझ्याकडे कृपादृष्टीने पाहत आहे. पण चिंता करू नकोस. कुठलीही वेळ वाईट नसते कारण देव तुमच्या सोबत आहे. बाळा, आत्ता तुला माझी खरी गरज आहे. जशी युद्धाच्या वेळी अर्जुनाला कृष्णाची होती तशी आता तुला माझी गरज आहे. आणि युद्ध आपणच जिंकू हे लक्षात ठेव आणि आनंदात तुझे कार्य कर. तुझ्या मार्गात येणाऱ्या वाईट लोकांना मी त्याच्या कर्माची शिक्षा देणार आहे. आणि तू जर या क्षणाला म्हणशील की त्यांना माफ कर तर मी ते देखील करेल. जर तुझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेमभाव आहे, जर दया आहे तर मी त्यांना माफ करेन. बाळा, माफ करणे हा सर्वात मोठा आनंदी क्षण आहे. कारण जेव्हा तुम्ही मनापासून देतात तेव्हा तुमचे मत हृदय अधिक विस्तीर्ण होते आणि तो देवाचा एक आशीर्वाद असतो. समोरचा व्यक्ती तुमच्याबद्दल कितीही षड्यंत्र करू, कितीही चुकीचे वागू, पण तुम्ही जर तुमचे मत स्थिर केले, भगवंताकडे वळवले आणि त्यात फक्त भगवंताचे ध्यान ठेवले तर तुम्हाला त्या उच्च स्तरावर जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यावर तुझ्या केलेल्या शत्रूंनी काही कारस्थान चालणार नाही. कारण तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस. तुझ्यासाठी जे काही येत आहे ते अद्भुत चमत्कार येत आहेत. ते देखील हे सर्व काही पाहून आश्चर्याने चकित होतील. कारण तुझे भाग्य निराळे आहे. तुझी काही सेवा करत आहेस आणि जे काही जप ध्यान करत आहेस ते मी सर्व काही पाहत आहे आणि मी ते सर्व काही स्वीकार करत आहे. निश्चित राहून पूर्ण श्रद्धेने अंतःकरणाने जो कोणी देवाचा दावा करतो त्याच्या जीवनात चुटकीसरीशी काही क्लेश संघर्ष संपून दिसून येतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद हे तुझ्यावर वर्षाव करतील आणि तुला आनंदी ठेवतील. तू पुढे जीवनात खूप काही करणार आहे. ज्या तुझ्या इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होणार आहेत. विश्वासाने
पुढे जा, कारण तुझा देव सतत तुझ्या पाठी उभा आहे. तुझे काही कर्म करत आहे त्यात तुला मोठ्या यशाची हमी आज मी तुला देत आहे. तुझ्यावर देवाची कृपा आहे. जर तू या क्षणाला हा संदेश ऐकत आहेस तर तू स्वतःला भाग्यशाली मान, कारण मी तुझ्यासाठी जे काही आशीर्वाद देत आहे ते पूर्णपणे तू मनपूर्वक स्वीकार करत आहेस. तर होय म्हणून टाईप कर, माझा देव महान असे टाईप करायला विसरू नको. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल. ऐकण्याचे मन, हृदय पवित्र होईल. श्रद्धेने अंतःकरण भरून येईल आणि स्वामीच्या लीला ऐकण्यासाठी उत्सुक होईल. स्वामी माऊली त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून देव त्याच्याकडे आनंदी आनंद पाठवा, आनंदाच्या बातम्या देऊ. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.